गानसम्राज्ञी पद्मविभूषण आशाताई भोसलेंचं काही दिवसांपूर्वी निधन झालं। आशाताईंच्या निधनानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचं हे पहिलंच अधिवेशन आहे। त्यामुळे सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला। मात्र हा शोकप्रस्ताव वाचत असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अनेक वेळा अडखळले। इतकंच नाही तर दीनानाथ मंगेशकरांच्या नावाचा उच्चारही नार्वेकरांनी चुकीचा केला। या सगळ्या प्रकारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पोस्ट करून संताप व्यक्त केला। शोकप्रस्ताव मांडताना नार्वेकरांनी मराठी भाषेची चिरफाड केली। लिहून दिलेलंही त्यांना वाचता आलं नाही। हे पाहून संताप आणि उद्वेग दाटून आला अशा शब्दात राज ठाकरेंनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला। पद्मविभूषण आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगत गीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरह गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।